काहीतरी सांग तुझ्या प्रोडक्ट बद्दल, कारण आम्ही आता तुझा प्रोडक्ट लॉन्च करूचा म्हणता. मी अशी लाडागुडी फक्त कॅमेरा बंद होऊ दे, तेच काहीतरी डोक्यात घालून सांगितलं दे बोलली ना. तू चला ना सगळं करायचं. चल 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 हे बाबूसाठी घे. रोहितची, अरे बापरे. नशीब त्यांना काय असतं माहितीये का, आजूबाजूला आपल्या आवडती व्यक्ती पाहिजे असते. हे मला आतापर्यंतच्या याच्यामध्ये लक्षात आलं. दुसरा कोण वर जात असेल तर ते बघवत नाही बघवत लोकांना. नाही. हा. नमस्कार नमस्कार मंडळी. तर आज आम्ही शॉर्टकट कम लॉंग कट काहीतरी यवजलंय. यवजणं म्हणजे माहिती आहे? यवजणं म्हणजे योजलंय यवजलंय यवजलंय योजियली आहे. हा. तर आम्ही आज बनवतोय काय, आलू पराठा. आम्ही म्हणजे दक्षाच बनवतोय. नशीब. हा, दक्षा बनव आणि दक्षा पराठे छान बनवते. जे आहे ते आहे चांगलं. म्हणजे शंभरातले ती 90 पदार्थ भले खराब करते, पण 10 पदार्थ ती चांगले बनवते. सो आलू पराठे बनवते आणि तिला मदत म्हणून मी हे थोडंसं असं किसून देतोय. अरे खोटं काय केलं मी, तिला मदत म्हणून हे मी आता मस्तपैकी एवढे सारे जवळजवळ 2 किलो बटाटे मी 2 किलो बटाटे मी किसून ठेवले. बघ, म्हणजे हिला मदत केलं तर सुद्धा प्रॉब्लेम आहे. हे 2 किलो आहेत का पण? पंखा लाव जरा बघू. तर हा, जे काय ते मी मदत करायची म्हणून, आणि मी मदत करतो प्रत्येक गोष्टी, तरी सुद्धा ही करपवते. म्हणजे हिला मी सगळं कापून देणार. कालच प्रूफ मिळाला असेल की का करपतो लोकांना, तुझ्याचमुळे करपतो. हे कसं माहितीये का, आम्ही सगळं कापून देणार, हे करणार, मग ही फोडणी देणार, आणि नंतर काय ते काय बोलतात त्याला, हॉटेलमध्ये शेफ फक्त जेवण बनवतो. अरे बापरे, शेफ कोण आहे आपल्याकडे? ऐक ना, हा कच्चा आहे, चालेल ना? चालतो. कच्चा म्हणजे बघितला याच्यात पण नाही झाला. पण हा पण नाहीये, किसलाच जात नाही, एवढा कच्चा आहे तो. इकडे पण आम्ही माती खातो. मी काय बोलतो, हे काय करू, किसू का जबरदस्त? हा, एक बटाटा किसला जातो आणि अर्धा उकडलेला पण नाही जात, ते किसला काय पण. हा बटाटा काही येत नाही. म्हणजे दक्षाचाच कोणतरी हे आहे जो एवढा सक्त आहे. सक्त लावून आहे का बटाट्यातला. आणि ना मला एक कळत नाही, आमच्याकडे कसं असतं माहितीये का, जेवढे मसाले आहेत ना ते टाका. येले आता पण हिने काय काय टाकलं सांग तरी यार त्यांना पण. काय नाही, जे दक्षासारखे कोणतरी असतील ना ते बघत असतील. जे मसाले घरात असते ते एवढे सगळे मसाले दे दनादन. एकदम छोटे छोटे टाकले. तेव्हा हळद टाकली, मीठ टाकलं, धना जिरा पावडर टाकते. हा, चिंटुकला झाकून टाकायची असते ती. चिंटुकला गरम मसाला टाकला रे तुझ्या भाषेत, आणि भरपूर सारे धना जिरा टाकले. ऍक्च्युली आम्हाला आता जायचंय थोडस बाहेर. हिला म्हटलं कंटाळा आला बोलते, मग तिला म्हटलं कुठेतरी फिरून घेऊन येऊया. कुठेच येत नाही मला, म्हणून मी तिला ताईकडे घेऊन चाललोय. सो आज आम्ही ताईकडे जाणार आहोत, मामाकडे पण जाणार आहोत, एका पेशंटला पण बघायला जाणार आहोत. खूप सारा शेड्यूल टाईट आहे. ठीक आहे, तर आता मी हिला हिच्यावर सोडतोय, तिचं पुढे करण्यावर. मी किसून दिलंय मस्तपैकी आणि हे आता करेल पुढचं काम. सो मी बघतो मला दुसरं काय काम आहे का. भांडी घासून ठेवतो मी. हो, खोटारड्या भांडी. हा, मम्मी आल्यापासून एकही काम करत नाही घरातलं, भांडी घासून बोलतोय मी. भांडी घासून ठेवतो. हा, तर ही आहे लसूण कोथिंबीरची पेस्ट, ती पण मी ह्याच्यात टाकते. हे बघा, ह्याचं असं अर्धवट काम. चल, तुझा हात खराबच केला असं. हे मी धुतला हात. हे बघा, हे असं असतं, डबल काम करायला लावते. डबल काम तू करतोयस. आणि मला कोथिंबीर पण कापून दे जरा. आम्ही आता चाललोय, तुला माहितीसाठी सांगतो. बहुत बिझी. मी अशी लाडागुडी फक्त कॅमेरा बंद होऊ दे, तेच काहीतरी डोक्यात घालून सांगितलं दे बोलली ना. कळलं का, कॅमेरा बंद असता ना आता बघा दे बोलले ना. अशा मुटके बिटके अशा पाठीवर मारले असते माझ्या. काय बघा बघा हे बघा हे बघा हे बघा, याचे मुटके मार. दे बोलली म्हणजे दे, मी सांगितलंय ना तर दे. मग मला दुसरी पण काम आहेत, मला पीठ पण मळायचं अजून. कोथिंबीर दे ना मला हे करून. बघायला सगळं हातात देणार तेव्हा हातात. सो पुरुष मंडळी, मला
सांगायचंय तुम्हाला काय की सांगायचं? तुमची बायको जर वर्किंग असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या बायकोला मदत करा. नशीब त्यांना काय असतं माहितीये का, आजूबाजूला आपली आवडती व्यक्ती पाहिजे असते, हे मला आतापर्यंतच्या याच्यामध्ये लक्षात आलं. सो त्यांचं असं असतं, भले मदत नको करू दे पण आजूबाजूला भटकत असली पाहिजे आपली आवडती व्यक्ती. म्हणून मी म्हटलं आता एवढी रडतेच आहे तर थोडीशी मदत करेल. मी आता कोथिंबीर फक्त थोडासा क्यूट आहे पण थोडासा. भले करपलेलं का असू दे, सर्व्हाइव्ह करण्यापुरतं जेवण मिळतं, कसंही असू दे. खरं बोल, घरात कोण जेवण बनवतं? खरंच तर बोलतो, बाबा भाजी बनवतात. रोज नाही बनवत बाबा. बाबांनी तर किती महिन्यातनं एक तरी भाजी बनवून येतं. खरं सांग, बाबांनी आता महिन्यातनं एक तरी भाजी. जाऊ दे, आता शपथ घ्यायला हे करायला लागले तर मग काय बोलायचं आता. नाही, खरं सांग. नाही, मी बनवतो, जेवण बनवते. आमचं ते व्हिडिओसाठी असतं आणि करपवतो ते आम्ही मुद्दाम. काही लोक बोलतात की मुद्दाम जेवण करपवता का तुम्ही, तर आम्ही नाही करपवत जेवण. ते ऍक्सिडेंटली झालेलं असतं, मग आम्ही त्याचं कंटेंट बनवतो, नाही का, कंटेंट बनवतो, बाकी काहीच. तर आता बघा, मला काय बोलली की ह्याला सगळं द्यावं लागतंय. तिने पीठ मळायला घेतलंय, मला बोलते आता पीठ काढून दे म्हणून. असं सॉरी, बटाटे मळायला घेतलेत आणि पीठ काढून देणार मी. आता सांगेल हे मळून पण दे म्हणून. थांबा थोडा. देणार असेल तर चालेल मला. ऑफिस मध्ये माहिती आहे ना की टायमाच्या अगोदर तुम्ही काम करून देऊ नका. जर टायमाच्या अगोदर काम करून दिलात तर तुम्हाला बॉस काहीतरी अजून काम लावतो. सो हे असं आहे, टायमाच्या अगोदर मी तिला बटाटे किसून दिले, तिने अजून 2 कामं चिपकवली मला. मग बरोबरच आहे, ऑफिस मध्ये काम करतच ना तसं घरी पण करायचं. ऑफिसच्या पॉइंटवरून मला एक मुद्दा आठवला. मुद्दा म्हणजे असंच एक क्लिप आठवली काल बघितलेली झाकीर खानची. झाकीर खान तुम्हाला माहित नसेल तर माहित करून घ्या. माहित नसेल असं होईल का? कदाचित माहित नसेल, कारण आपलं ऑडियन्स हे थोडंसं वेगळं आहे. कदाचित माहित नसेल झाकीर खान तुम्हाला. तर झाकीर खानची एक व्हिडिओ आता सध्या चालते. बेस्ट माणूस आहे, कॉमेडियन आहे आणि नॉर्मल कॉमेडी असते त्याची. क्लिप व्हायरल होते की ज्याच्यामध्ये तो कुठच्या तरी प्लॅटफॉर्मवर कुठच्या तरी शो मध्ये होस्ट करतोय आणि त्या होस्ट मध्ये कोणतरी एक राणा माणूस येतो. आलिया आणि तो होस्ट करत असतो झाकीर खान, आणि कोणतरी एक माणूस येतो आणि आलियाला बोलतो, हो हो आलिया तू मस्त अँकरिंग करतेस, होस्टिंग करतेस. आणि ह्याला बोलतो की तू थोडंसं इम्प्रूव्ह करू शकतोस. हा, आलिया कोणती भट नाही, आलिया भट कोण आहे? ती स्टार किड, जिने कधी होस्टिंग केलेली नाही ती होस्टिंग करते आणि त्याला बोलते की हा अरे यार आलियाने मस्त केले. आणि हा बिचारा एवढी चांगली होस्टिंग करून त्याला एवढा चांगला एक्सपिरियन्स असून सुद्धा त्याला बोलते की अरे नाही तू अजून इम्प्रूव्ह करू शकतो. तर त्याने तोंडावर काही आवाज न करता, मोठा आवाज न करता, शांततेत तोंडावर त्याला एक सिंपल उत्तर दिलं की बाबा तुम्ही ज्यांच्याबरोबर तुम्हाला काम करायचंय त्यांना तुम्ही चांगलं बोललात आणि आम्ही आमच्यासारखे छोट्या माणसांना तुम्ही डिमोटिवेट करताय. असं म्हणजे आम्हाला तुम्ही खालीच बघा नेहमी, आम्हाला कधी वर येऊ देऊ नका. गरीब वर आलेला तुम्हाला बघवणार नाही, असं त्याने क्लिअरली त्याने असं डायरेक्ट बोललं. जे आम्हाला खूप आवडलं आणि पटलंही की तुम्ही गरीब माणसाला अजिबात वर येऊ देऊ नका, छोट्या माणसाला अजिबात वर येऊ नका, तुमच्यातच मस्तपैकी काय ते करा. सो हे सगळीकडेच आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे ते पहिल्यापासूनच आहे. पण बाकी आपल्या कामावर पण आपल्याला हे अनुभव येतात. ऍक्च्युली आले असतील, प्रत्येकाला आले असतील. कामावर म्हणा किंवा कुठेही 4 लोक काम करतायत ना, कामावर म्हणा किंवा कुठेही 4 लोक काम करतात ना, तिकडे तुम्हाला हा एक्सपिरियन्स येतोच की दुसरा कोण वर जात असेल तर ते बघवत नाही. हा, आणि मोठ्या लोकांना तेच पाहिजे असतात जे माहिती असेल तुम्हाला. आहे म्हणजे असं आहे. तुम्ही कामावर एखाद्याची बोलतात ना, आता ते आम्ही ना बोलायला पण कसं तरी वाटतं ना. हा, तुम्ही जेवढी एखाद्याचं चांगलं साहेबाचं एखाद्याचं कशाला साहेबाला जेवढे ओ हो चांगला भारी असं कराल तुम्ही तेवढं पुढे. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवलात, जर टायमात घरी गेलात किंवा टायमात आले टायमात घरी गेलात किंवा एक्स्ट्रा काय न करता जेवढं काम आहे तेवढं तुम्ही तुमचं केलं तर तुम्ही वाईट. तुम्ही कंपनीसाठी काय नाही करत, ग्रोथ नाही होत आहे. आता मी येतोय याच्यावर की
तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल माझ्यासोबत तर तुम्ही माझ्यासोबत बिझनेस करू शकता. मी फक्त तिथे गल्ल्यावर बसणार, मॅन पॉवर सगळं करेन तिथलं काम. तुम्ही सांगाल तेवढं, एक्स्ट्रा काय नका सांगू मला. असं असं तुला कोण बिझनेसमॅन नाही बनवणार आहे. काहीतरी बिझनेस वरून ना मला एक आठवलं, मी दाखवतोच आता. संपलंय रे ते. लोकांची प्रमोशन किती करणार, आम्ही आमचंच प्रमोशन करायचं ठरवलंय. तर हे आहे मम्मीने बनवलेलं लोणचं, घरगुती बनवलेलं लोणचं. सो जे आता संपत आलंय. मी लोणचं कधी खात नाही, म्हणजे ही पण इव्हन खात नाही, आणि बाजारचं तर आवडतच नाही एवढं लोणचं. पण मम्मी जे बनवते लोणचं खूप भारी. हिला विचार, ही मोठी काय बोलतात ती चवीवाली आहे. नाही बाबा, मी फक्त मम्मीच्या हातच लोणचं आणि हे संपलंय कारण अक्षयने जास्त खाल्लंय ह्या वेळेला. आम्हीच खातो आणि मला आवडलंय लोणचं, खूप छान आहे. आणि आम्ही सांगितलं बाजूवाल्यांना पण, आम्हाला ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे. सो तुम्ही पण, तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. मम्मी रेडी आहे. मम्मी ह्या प्रोडक्टची काय बोलतात ते, सर्वा. हा, ही सर्व बाजूला सॉरी, बाजूला ही आहे, ही दिसते, ही हा, ही हा, हिने हे लोणचं बनवलंय. हे बघा, हे लोणचं हिने बनवलंय आणि ती खूप चांगली बनवते, गावी फेमस आहे. म्हणजे आमचं असं चालू होतं की करूया का नको करूया, पण असं मनात आलंय की चल ठीक आहे, ऑर्डर वगैरे आले तर आपण करूया. ही गावी सगळ्यांना लोणचं बनवून देते. ही गावी लोणचं बनवून देते लोकांना, म्हणजे लग्नाची ऑर्डर असेल किंवा अजून कशा कसली पण घरगुती लोणचा वर्षभर टिकवण्यासाठी ज्या लागता तर ही बनवून देता. काहीतरी सांग तुझ्या प्रोडक्ट बद्दल, कारण आम्ही आता तुझा प्रोडक्ट लॉन्च करूचा म्हणता. तर ज्यांना पाहिजे त्यांनी आंब्याच्या फोडी कापून पाठवून द्या. हा काय, ज्यांना पाहिजे नाही रे, कैरीच्या फोडी पाठवून द्या तुम्ही कापून. मग ही मम्मी आहे ती तुम्हाला बनवून देईल मस्तपैकी. देशील ना? तुझ्या भरोशावर आम्ही आता सांगता आहोत की आम्ही देणार आहे म्हणून, आहे ना? ठीक आहे, चला. अशा प्रमाणे आमची ॲडव्हर्टाइजमेंट झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर चाललोय, पेशंटला बघायला. का दक्षा करशील ना तू आता? चल, दक्षा उरलेले पराठे करेल. दक्षा आता उरलेले पराठे करेल. तो आम्ही आता जाऊन येतो लगेच. बाय. समजलं ना अक्षय, मला येतं करायला काहीतरी. हा. तर मित्रांनो, ही खूप थकलेली, म्हणून मग म्हणजे सगळे पराठे करून, पराठे लाटून आणि पराठे भाजून थकलेली, म्हणून मग मी आता लगेच जेवलो, म्हणजे 5 जेवलो आणि आता हे करायला आलो, मी तिला मदत करायला आलो. म्हणजे तुम्ही पण अशी मदत करू शकता तुमच्या बायकांना. हा असा चॅप्टर आहे ना, मला एवढं दाखवायचं होतं. हा एवढंच दाखवायचं होतं. हा बोलतो थांब ना, एकच शॉट घेतो आणि झालंय माझं. चुपचाप आता आलाच असतं कर गपचूप मदत. तर मग बरोबर शहाणा पक्का चॅप्टर 1 नंबरचा अक्षय प्रभू. अशी मदत तुम्ही करू शकता आपापल्या बायकांना. आता हे झाल्यावर पण मी लादी बिदी पुसणार आहे बाहेरची, पण ती मी दाखवणार नाही तुम्हाला उगाच ते सारखं, कारण ऑलरेडी मम्मीने पुसून झालेली असेल. समजलं ना, सारखं दाखवणं असं चांगलं नाही ते, पण मी तुम्हाला फक्त एक सांगून ठेवतो. खूप चॅप्टर आहे. त्याच्यानंतर मी आता हे करणार आहे, लादी पुसणार आहे तिकडची जेवण झाल्याची, म्हणजे ती थोडीशी अशी मदत करावी बायकोला. काय हा थकायला कसं गप्प बस, एवढी मी भांडी घासली, 2 भांडी धुवायला आला तू फक्त. दुखू देत जरा, कळू देत, बायकांचे पण पाय दुखतात ते, बरोबर की नाही? म्हणजे कसं, चला. तर मित्रांनो, अशा रीतीने अशी मदत करायची तुम्ही पण. तू चला ना, सगळं करायचं. चल चल चल. भोपळा, हा बघा भोपळा, इकडे माझा इकडे ये. फरसाण आणि पाव खातो. फरसाण दाखव, फरसाण आणि पाव दाखव. फरसाण आणि पाव खातो तो पण याच्या समोर.
तो बघ कसा बघतोय, हा बघ कसा बघतोय पर्सन भावाकडे बघ. असल्या सवयी घाणेरड्या लावतो तो आमच्या पोराला. हा भोपळा बघ, तो बघ कसा तुझ्याकडे बघतोय बघ. बघ जवळी बोलवतोय तो. ये इथे, हा ये बस त्याच्या समोर बस. त्याचे डोळे असे वर होतील. इकडे बस. बघतोय बघ कसा तो बघ. इकडे बस, तिकडे बस. इकडे 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 बस. हा खाली बस, खाली बस. हा बघ बोलवतो तो पण दादा बोलवतोय. इकडे तो पण दादा करतोय. हा बस बस दादा. बघ घरात पण दादा. थोडे दिवस तसाच उचलून तुला बघत राहायचा हप्ता आहे ना देवी. कुचके ते आमच्या बाबूसाठी आहे. बाबूसाठी आहे ते. अरे मस्त हे बाबूसाठी घे. रोहितची. अरे बाप रे. हे आम्हाला दे ना ए हो थांबा दावडेकर, तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन द्या ना. काय तुम्ही काय करता? काय नाही करता? मोठ्या कंपनीचा बिझनेसमॅन आहे. बिझनेसमॅन आहे. काय कंपनी विकता ते? कंपनी विकत नाही, लोकांना कामाला ठेवतो. गरीब लोकांना कामाला लावता. देतो. कोणाला जॉब बी पाहिजे असेल तर जावडेकरांना पाहिजे करा. आणि सिंधुदुर्गामधून तडीपार झालेले. तडीपार झालेले. आम्ही सांगू इच्छितो, मी दिसतोय ना लॉकडाऊन मध्ये ना आम्हाला यांनी हे केलं. यांनी आम्हाला आणि नंतर पळाले हे लोक सर्व. याने आम्हाला खूप आधार दिला. कारण ही जी आहे, मी बोलतो ताई बी ही आम्हाला टाकून इथून पळून गेलेली गावाला लॉकडाऊन मध्ये. माईक त्याचा ग्रुप मी आहे. बरोबर. लॉकडाऊन मध्ये हे आम्हाला टाकून पळून गेलेले. आणि हे बिचारे गरीब मॅगी बनवून खात होते. मी आणि आम्हाला वाईट वाटत होतं म्हणून आम्ही एक हातात चिकन वरती ठेवला. आम्ही चिकन बनवलं. ती पण एक आठवण आहे. चिकन वाले आठवण सांगा ना. आम्ही फ्लोर भर आम्ही मस्तपैकी चिकन बनवलं आणि त्याच्यामध्ये कळशीभर पाणी होतं. पुरणार नाही. इकडे जेवायला, इकडे पॅसेज मध्ये बाहेर जेवायला बसले. पातळ करून असे पातळ पळतोरी झालेले. हे रामकी आमच्या घरात यांच्या बायकांना घरात काय करायला जायचं नाही. तेव्हा शिजत नाही. आणि असं केलं ना ते घडघड होती पूर्ण. कळशीभर पाणी होतं विचार. तेव्हा जर गॅसचा प्रॉब्लेम झाला असता ना तर खरोखर तेव्हा एक गॅस संपला असता. आपण आठवता एवढं हे झालं. त्यांच्या आईने एवढ्या काजू अशा मला लपून आणून दिल्या. ताईने ना ते जर यांना समजलं असतं ना घरातून चोरून घेऊन गेले असते. पळून घेऊन गेले असते. भाजी पाठवून द्या. हॅलो. अरे याला फोनचा नाद जाऊ नको. नाही लावू त्याला आम्ही फोन देतच नाही. अजिबात नाही. फोन नाही, फोन पासून लांब येतो. अशा रीतीने आम्ही मामाकडे, ताईकडे आणि एका हळदीतली भांडणं बघून आलेलो होतो. मस्तपैकी भांडणं झालेली. आम्ही तिथे 5 मिनिटं फुल एकदम मारामारी चालू होती हळदी झाल्यानंतर. हा आम्ही फुकटचा ड्रामा बघितला, मस्तपैकी एन्जॉय केला. आपण झोपेतून उठला, झोपलेला होता. हवा किती आनंदी. बाय करतोय तो. बाय. चला बाय. तर अशा रीतीने आम्ही आमचा तुझं बाय सोड ना, त्याचं बाय. हा बाय 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 कर बाय. बाय बाय. टाटा. कर बाय कर. गुड नाईट. अगो बाई. हो हो. बाबाच्या पिल्लू चलो बाय बाय बाय.